लोकांना जी वर्दी आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी भेटतो, मेट्रो पासून अशा एखाद्या शासकीय नाही तर शासकीय तिकडे. आता ही मंडळ आणि MSF या दोघांचा अडचण काय झाली की मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात आणि खास करून मुंबई आणि ठाणे इथं राहणीमान फार महाग झालं, डिस्कस केले, फार वाईट परिस्थिती आहे. आपण येण्याच्या अगोदर डिस्कस केले. म्हणजे ह्याला तुम्ही आम्हाला सांगा की हा मुद्दा कसा मांडला पाहिजे, कारण काही 18, 16, 15,000 एक काम करू आणि आमचा प्रस्ताव पाठवला थोडंच आपल्याला सुधारण्यासाठी करू ना. वरच्या लेवलवरती आपण जाऊ. मी काय सायझेबल आपल्या पदरात पडेल अशा प्रकारे प्रयत्न आम्ही तुम्ही दोघांनी करू. मी काय झालं सकाळी ऑलमोस्ट 10च्या आसपास मला कळलं होतं घरी आहे. मी भेटायला गेलो तर त्यांना त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी काहीतरी बैठकीला राजकीय बैठकीला बोलवलं. त्यामध्ये म्हणाले मी चाललो तिथे, अधिवेशन मी आता भेटू. आता भेटलं तर ते इमॅच्युअर होईल, म्हणजे नाही. काही चालू नाही. प्रस्ताव केला तर की सर आपल्याला आपण कळवलं. गेल्यानंतर काय करू? मी त्यांना भेटून काय सांगितलं की एकतर प्रस्ताव मागून घेणं फार महत्वाचं आहे. दुसरं मी त्यांना विनंती अशी केली की जे काही इन्फ्लेशन आहे ना तर महागाई ज्या पद्धतीने वाढलेली आहे आणि त्याचे काय अंदाज सगळीकडेच असतात आणि शहरात राहणं ते त्यांना अक्षरशः 10/10च्या खोली 10 लोक राहतात अशी परिस्थिती आहे. लग्न झाले तरी मुलांना इथं आणता येत नाही, बायकोला इथं आणता येत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायझेबल मिळवण्याकरता आपण आटो करतो. मी तुमच्याशी फोनवर बोलत असताना शेवटी व्यक्ती कसा आहे अंदाज येत असतो, माहिती घेत असतो. तुम्ही नक्कीच त्यांच्या बाजूने निर्णय घ्या. 100%. पण फक्त विनंती एवढीच आहे की या अधिवेशन संपायच्या आधी प्रस्ताव जाऊ शकतो. हो. डोक्याचं निदान पुण्याचा जाईल सर, पुण्याचं. डोक्यांचं माझ्या हातात नाही, कारण त्यांचं रेडी आहे पण अध्यक्ष काय आयदर कोणाला तरी ऍडिशनल चार्ज द्यावा असं आज आपण जो बोललात सर. नाही साहेब, आज तुम्ही भेटताच आहे, हां. मॅडम म्हणाले तसं आहे. ऍडिशनल चार्ज देऊन प्रस्ताव हे अधिवेशन संपायच्या आधी संपणार. म्हणजे हे म्हणजे आता ठीक आहे, म्हणजे हे अजून सुद्धा शांततेत भूमिका घेत आहे. पण आता आम्ही आतापर्यंत सामाजिक हेतूतून तुमचं चर्चा करतो, उद्या राजकीय हेतू आणला ते सगळे 30-40,000 लोक रस्त्यावर आणि स्वतःच्या हक्कासाठी, असं नाही की इनरिजनेबल त्यांची मागणी. पुणे मॅडम म्हणतात तसंच आहे. ठाणे पण जाईल. मुंबई ठाणे मुंबई ठाणे अध्यक्ष नसल्यामुळे प्रॉब्लेम झाला. अध्यक्ष फक्त प्रॉब्लेम तुम्ही ॲडिशनल चार्ज घेऊ शकता. सरांच्यासाठी ते इव्हन मला आले काय नाही, डेप्युटी कमिशनर डेप्युटी कमिशनर माझ्याही खालचा आहे. मग कोणतरी असेल ना, नाही तर काय आपल्याला झालंय सर तुम्हाला पुण्यावाला सांगू देते. प्रमोशनचं नाही, एक काम करा. पण आहे. एक काम त्या करा. प्रमोशनमुळे पण सर ते खरं थांबले. एक काम करा, सचिवाचं ऍज इट इज आलेलं